नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज आपण सकाळीच मधल्या ओळीचा हा भाग घेऊन आलोत, कारण श्री रोहित पवार जे कर्जत जामखेड या मतदारसंघाचे आमदार आहेत, जे श्री शरद पवार यांचे नातू आहेत, त्यांनी अत्यंत स्फोटक असं विधान केलंय. ते दिव्य मराठीशी बोलत होते आणि दिव्य मराठीने त्याला योग्य अशी प्रसिद्धी दिलेली असल्यामुळं सध्याच्या राजकीय स्थितीमध्ये या विधानाचे बरेच अर्थ होत असल्यामुळं आपल्याला लगेच या विधानाची दखल घेणं गरजेचं वाटलं. त्यांचा जो साहेबांचा शब्द घेऊन आलोय किंवा संदेश घेऊन आलोय, हा जो दौरा सुरू झाला, त्या दौऱ्याच्या सुरुवातीलाच एबीपी माझाशी ते सविस्तर संवाद साधणार होते. हे मिसकम्युनिकेशनमुळे तो संवाद व्यवस्थित होऊ नाही शकला, परंतु त्या दौऱ्याला व्यवस्थित पद्धतीनं सर्वच माध्यम हे कव्हरेज देत आहेत, कारण त्यातून अनेक अर्थ निघतात. एक म्हणजे जे प्रत्यक्षपणे शरद पवार हे सुद्धा त्यांची येवल्यातली श्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातली सभा किंवा कालची बीड मतदारसंघातली सभा, की जिथे श्री धनंजय मुंडे जे राज्याचे कृषी मंत्री आहेत, त्यांच्यावरती त्यांनी बरेच कटाक्ष केले आणि म्हणून ते ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला त्या श्री अजित पवार यांच्याबद्दल का बोलत नाहीत, अशा पद्धतीची चर्चा आहे. आणि फेस व्हॅल्यूवरती आपण आधीच सांगितलंय की ज्या पद्धतीनं त्यांना पॅम्परिंग करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडनं सुरू आहे, त्याला त्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे की काही जरी झालं तरी भाजप बरोबर जाणे नाही. परंतु येवल्यातली सभा बघा किंवा बीडमधली सभा बघा, श्री अजित पवार यांच्यावरती कुठलाही कटाक्ष त्यांचे काका शरद पवार यांनी केला नाही. तो त्यांच्या स्ट्रॅटर्जीचा भाग असावा किंवा कौटुंबिक गोष्ट असेल म्हणून, पण चर्चा महाराष्ट्रात त्याचीच आहे. आणि अशा वेळेला इतकं स्फोटक विधान ज्यावेळेला रोहित पवार करतात, त्याचे सगळे अर्थ आपण समजून घ्यायला हवेत. दिव्य मराठीने त्यांची जी मुलाखत छापलेली आहे, फक्त सर्वोच्च नेतृत्वाभोवतीचे एजंटच राष्ट्रवादी बाहेर पडले. एजंटाचे किती अर्थ होतात महाराष्ट्रात. एजंट म्हणजे विशिष्ट मानधन घेऊन कामं करणारी मंडळी. एजंट म्हणजे त्यांचा सदा सर्व काळ जो वावर आहे तो स्वहिताचा असतो. असे कित्येक अर्थ त्यात निघत असल्यामुळं आणि रोहित पवार यांचा हा जो कटाक्ष आहे, तो ज्यांनी आपला पक्ष फोडला त्या श्री अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या इतर मंडळींवरती असणार असल्यामुळं आपण मधल्या वळीमध्ये त्यांची मुलाखत काय आणि या मुलाखतीतला जो मधला अर्थ आहे तोही समजून घेऊ. सो आधी रोहित पवार काय म्हणतायत ते आपण बघू आणि त्यातला मुलाखतीचा प्रत्येक शब्द न शब्द वाचायला किंवा ज्या वेळेला इतक्या महत्वाच्या गोष्टीवरती आपण बोलतोय त्यावेळेला कुठेही मिसकम्युनिकेशन होता कामा नये. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर शरद पवारांचे काही समर्थक अजित पवारांविरोधात बोलणे टाळतात. ते दिसलं आपल्याला. ज्यावेळेला महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेला त्यांच्या अर्थमंत्री पदावरून जी काही रस्सीखेच सुरू होती त्याबद्दल श्री जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यापैकी कुठलीही मंडळी बोलताना दिसली नाही. आज तागायत ह्या क्षणापर्यंत थेट अजित पवारांवरती ह्यापैकी कुणीही काहीही बोललेलं नाही. इनफॅक्ट ज्या पद्धतीनं 2019ला देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये शरद पवार यांनी एक प्रकारची मोहीम सुरू केली होती, त्यातलं कुठलंही किंवा तशा स्वरूपाचं कुठलंही काहीही महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत नाही. आणि म्हणूनच श्री हेरम कुलकर्णी यांची जी पोस्ट होती की तुम्ही कुणाला वेड्यात करता वगैरे अशी चर्चा होत राहते. पण आमदार रोहित पवार यांनी दिव्य मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की बंडामुळे सर्वोच्च नेतृत्वाभोवतीचे फक्त एजंटच पक्षाबाहेर पडलेत. आता आमच्या आमदारांची संख्या वाढेल. प्रश्न मंदार जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. उद्धव ठाकरे विरुद्ध प्रश्न असा आहे की त्यांच्या जवळच्या माणसांनी बंड पुकारले, पण शरद पवारांच्या विरोधात घरातून मुद्द्याबद्दल खरं तर हाच मुद्दा आहे की ज्या मुद्द्याबद्दल कोणी थेटपणे बोललेलं नाही. तर त्याला रोहित पवार यांनी दिलेलं उत्तर असं आहे की पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात काही एजंट होते. मला थोडासा खुलासा जर त्यांचा आला तर फार त्यांना जर वाटलं की आपण जे बोललोय त्याबद्दलचं इंटरप्रिटेशन किंवा त्याबद्दलचं जी थेट लाईन आलेली आहे ती भविष्यात अडचणीची ठरू शकते. कारण विधिमंडळामध्ये सुद्धा रोहित पवार यांनी ज्या पद्धतीचे प्रश्न श्री अजित पवार यांना विचारले त्यातनं एक प्रकारचा सौम्यपणा होता. पण इथे पण पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात काही एजंट होते. बंडाच्या निमित्ताने फक्त ते एजंट बाहेर पडले आहेत. त्यामुळे पक्षात आणि सच्चा दिल्यानं काम करणारे कार्यकर्ते राहिले आहेत. पक्षाला एक हाती सत्ता आणायची असेल तर असे लोक पक्षापासून दूरच असायला हवेत. राजकीय पोळी भाजणारे हे लोक पुन्हा आले तर आम्ही त्यांना घेणार नाही. आमच्याकडे एकही आमदार नाही असं समजून पवार साहेबांची ही लढाई सुरू आहे.
त्यामुळं मागच्यापेक्षा आमच्या आमदाराची संख्या वाढेल यात शंका नाही. आता याच्यातच बघा की मधल्या काळामध्ये श्री जयंत पाटील हे सरकारमध्ये सहभागी होतील अशी चर्चा आहे, ती आजही संपलेली नाही. स्वतः जयंत पाटील यांनी अनेक वेळेला खुलासा दिलाय. पण जयंत पाटील यांनाही हा प्रश्न विचारला सांगोल्यामध्ये, मी तिथे होतोच. त्यावेळेला ते असं म्हणाले की आमच्या पक्षात कुठे फूट झाली आहे. आमच्या पक्षाचे सर्व गट जे काही असतील ते श्री शरद पवार यांचाच फोटो वापरतात. निवडणूक आयोगाकडे त्यांनी सांगितलं, आता अर्थात हा कायदेशीर पेच अशा अर्थाने आपण जर बघितलं तर तो एक प्रकारे खेळीचा भाग असू शकतो. पण जयंत पाटील असतील किंवा बाकीची तत्सम मंडळी असतील, कोणीही इतक्या टोकदारपणे काही बोलत नसताना आणि हे दोन्ही गट एकत्रितच आहेत, आज नाही तर उद्या ते एकत्रितच येतील अशी चर्चा सुरू असताना रोहित पवार असं म्हणतायत की आता जी कोणी मंडळी गेलेली ती एजंट आहेत, त्यांच्यामुळे पक्षाची वाढ खुंटली होती. ते नव्हते हेच बरं होतं, म्हणजे ते होते म्हणून असे लोक पक्षात असायलाच नको आहेत आणि ते परत येऊ इच्छित असतील किंवा मग आमच्यापैकी कोणी तिकडे जाऊ इच्छित असतील असा त्याचा मधला अर्थ. तर आम्हाला ते नको आहे. इनफॅक्ट श्री शरद पवार हे तर एकही आमदार आपल्या बरोबर नाही, हेही वाक्य किती महत्वाचं आहे. आत्ता जे काही आमदार आहेत त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड आहे, जयंत पाटील आहेत, ती जी काही मंडळी असतील 7-8, एकही आमदार आपल्याबरोबर नाहीये असं समजून ते लढाई लढतात. पुढचा प्रश्न आहे, राजकीय दृष्ट्या असे म्हणणे ठीक आहे, पण घरातच माणसांनी बंड केले, पक्ष फोडला, त्याबद्दल काय वाटते. त्यावर रोहित पवार म्हणाले की शेवटी कुटुंब म्हणून वाईट वाटते, पण राजकारण म्हणून जो विचार स्वीकारला आहे त्याला ताकद देण्यासाठी ही लढाई आहे. फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचे हे काम आहे. मागील 50 वर्षापासून शरद पवार ही लढाई लढत आहेत, तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय. आणि इथे म्हणून रोहित पवारांचं महत्व वेगळं वाटतं की अजित पवार यांनी काय भूमिका घेतली. कारण रोहित पवारांबद्दलची एक स्पेशालिटी अशी आहे की त्यांचं विशिष्ट क्षेत्रातलं काम आहे, विशेषतः साखर उद्योगातलं. त्यांच्याशी 1-2 वेळेला बोलण्याचा प्रसंग आला, त्यावेळेला असं लक्षात आलं की त्यांचा विशिष्ट क्षेत्रातला अभ्यास पण दांडगा आहे. पण इथे ते शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची भलामण करतायत. आणि दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र सांगितलंय की गेली 2-3 दशकं महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण घडलं त्यात वेळोवेळी आम्ही उजव्या विचारसरणीच्या मंडळीवर चर्चा करत होतो आणि 2019ला तर आम्ही श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जो सत्तेचा प्रयोग केला ते तर थेटपणे हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी पक्षाबरोबर जाणं आहे. तर आपल्या काकाच्या म्हणण्याला, म्हणजे श्री अजित पवार यांच्या म्हणण्याला ते प्रतिवाद करतायत आणि वेगळ्या पद्धतीने करतायत की मागील 60 वर्षापासून शरद पवार ही लढाई लढतायत आणि आम्हाला तोच विचार घेऊन जायचा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे काहीही घडलं तरी रोहित पवार हे सरकारमध्ये सहभागी नसतील किंवा अजित पवार यांच्या बरोबर नसतील. मग पुढचा प्रश्न आहे, मग हा विचार अजित पवारांना व त्यांच्यासोबत गेलेल्या लोकांना पटला नाही का. त्यावर रोहित पवार असं म्हणतायत, तसे नाही. जेव्हापासून पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वाधिक काळ सत्तेत होतो. फुटलेले अनेक आमदार अनेक वर्ष मंत्री होते. या सगळ्यांना ताकद देत असताना पवार साहेबांनी मंत्र्यांना जरा जास्त ताकद दिली, त्यामुळे त्यांचा विश्वास अधिक वाढला असावा. मात्र आपल्या मागे ताकद आहे, ताकद म्हणून शरद पवार आहेत हे सर्वजण विसरले. म्हणजे आता जी कुणी मंडळी शरद पवार यांच्याबरोबर गेलेली आहे ती मंडळी म्हणजे इन्क्लुडिंग अजित पवार हे केवळ शरद पवारांच्या मूळ अस्तित्वात होते असं ते म्हणतात. आणि मग तो एजंट आणि ह्याचा जो संदर्भ आहे ना तो इथे येतो. त्यांना थेट जरी म्हणायचं नसलं तरी महाराष्ट्रातले प्रेक्षक सुज्ञ आहेत आणि वाचक पण सुज्ञ आहेत. ते बरोबर ओळखतील की त्यांना, रोहित पवारांना फक्त सर्वोच्च नेतृत्वाभोवतीचे एजंटच राष्ट्रवादी बाहेर पडलेत असं जे म्हणायचं त्यांचा कटाक्ष अर्थातच श्री अजित पवार आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या मंडळींबद्दल असणार आहे. कारण मग त्यांनी ते सांगितलंय पुढे की तुमचं अस्तित्वच शरद पवार यांच्याशिवाय काही नव्हतं आणि तुम्हाला नको एवढी ताकद दिल्यामुळे आता हा जो काही पक्षावरती प्रसंग ओढवलाय तो ओढवलेला आहे. पुढे प्रश्न असा आहे की अजित पवारांची पक्षातील पोकळी तुम्ही भरून काढणार का. आणि खरं तर इथेच मधल्या ओळीतला दुसरा भाग आपण म्हटलं की जे आजोबा करत नाहीयेत ते रोहित पवार का करतायत. म्हणजे ज्या पद्धतीची आक्रमक भूमिका श्री शरद पवार यांनी इतर वेळेला घेतली असती तशी ती घेतलेली नाही. त्यांचा पुन्हा तो स्ट्रॅटर्जीचा भाग असावा. कारण निवडणुका दूर आहेत, शेवटी सभा जरी करायच्या म्हटलं तरी त्यासाठी निधी लागतो. आता तो निधी आणणं, तशा पद्धतीची माणसं आणणं, उत्स्फूर्तता टिकवणं, ती वर्षभर टिकवणं, ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. आणि म्हणून बहुतेक टप्प्याटप्प्याने आपण जाऊ असं दिसतंय. आणि ती चर्चा पण कशी सुरू आहे बघा. पहिल्या टप्प्यामध्ये ओबीसी मतदारसंघामध्येच शरद पवारांच्या सभा झाल्यात. त्यामुळं वेगळ्या पद्धतीचं पोलरायझेशन पवार करतायत का. कारण आपण हे म्हणायची गरज नाही. हा प्रश्न श्री छगन भुजबळ यांनीच विचारलेला आहे. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या मतदारसंघात कशी पहिली सभा घेतली. तुम्हाला जायचं होतं तर दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात जायचं होतं. तुम्हाला जायचं होतं तर तुम्ही बारामतीत जाऊन सभा घ्यायची होती. अजूनही श्री शरद पवार यांची बारामतीमध्ये सभा झालेली नाही. आणि अशा वेळेला अजित पवार यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे
ती पोकळी भविष्यामध्ये राज्य पातळीवरती कोण भरून काढणार? कारण दिल्लीच्या राजकारणामध्ये सुप्रिया सुळे ह्या सक्रिय आहेत, त्या आता दिल्लीमधल्या सर्वोच्च पक्षाच्या स्थानापैकी एका स्थानावरती आहेत, त्यांच्याकडे राष्ट्रीय राजकारणाची धुरा दिलेली असं दिसतंय. ती विभागणी होती की अजित पवार हे महाराष्ट्रातलं राजकारण पाहत होते, पण आता अजित पवार आपल्याबरोबर नसतील तर मग पोकळी तर आहेच, आणि ती कुटुंबातल्या एका सदस्यापैकी जाणं अपेक्षित असेल तर मग ती रोहित पवार हे भरून काढतील का, असा जो पत्रकारांना प्रश्न पडलेला असतो तोच प्रश्न इथं विचारलाय. पुन्हा एकदा प्रश्न, अजित पवारांची पक्षातील पोकळी तुम्ही भरून काढणार का? त्यावरती रोहित पवार म्हणतायत की असं काही झालेलं नाही, काही पोकळी वगैरे पडलेली नाही. पुढील काही वर्षात राज्याचं नेतृत्व करणारे तरुण नेते धडाडीने पुढे येतील. ते विविध पक्षातील असतील, विविध विचारधारा घेऊन काम करणारे 10-12 नेते आताही असतील. या 10-12 मी असेल यात शंका नाही. म्हणजे पहिल्या फळीतल्या काही नेत्यामध्ये मी असेल याबद्दल त्यांना शंका नाही. त्यांच्या मते असे 10-12 तरुण आहेत की जे पक्षाचं भविष्यात नेतृत्व करू शकतात, पण त्या 10-12 ते जरूर आहेत. आणि सध्या ज्या पद्धतीने रोहित पवार हे वेस्टर्न शुगर जी काही खासगी साखर कारखानदाराची संघटना आहे त्याचं सर्वोच्च पद त्यांच्याकडे होतं, त्यांच्यासाठी कर्जत जामखेडमध्ये जी लढत राष्ट्रवादी काँग्रेसनं घडवून आणली त्यामुळेच ते पहिल्यांदा आमदार झालेत. आणि त्यांचं अचानक राजकारणामध्ये जे इलेव्हेशन आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय त्यावेळेला की ज्यावेळेला पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला शिरूर मतदारसंघातनं. आणि इथे मात्र आपण असं बघतोय की दुसरीकडे पवार कुटुंबातली पुढची जी नातवाची फळी आहे त्याच्यामध्ये रोहित पवार यांचं कॅलिबर हे वेगळ्या पातळीवरती आपल्याला दिसतंय आणि ते अत्यंत विचारपूर्वक बोलतात असं दिसतंय. पुढचा प्रश्न आहे, सध्या धर्म जातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे, त्यात धर्मनिरपेक्ष राजकारणाचा विचार पटेल का? त्याचं उत्तर आहे, आता धर्म जात प्रांताचे राजकारण राहिलेले नाही. तरुणांना मुद्द्याचे राजकारण आवडते, नोकऱ्या नाहीत, अनेक अडचणी आहेत, सुशिक्षित बेरोजगार. सुशिक्षित रोजगार हा एक बॉम्ब आहे, तो सरकारच्या विरोधात कधी फुटेल हे सांगता येत नाही. ते महाविकास आघाडीचं सरकार असतानाही दिसलं होतं, त्याच्या आधी श्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असतानाही दिसलेलं होतं की बेरोजगारी या मुद्द्यावरती सर्व पक्ष चालढकल करतात. तेव्हाही खासगी कंपन्याच भरत्या करत होत्या, तेव्हाही जी पदं निघायला पाहिजे होती दोन्ही सरकारामध्ये ती निघालेली नव्हती. तेव्हा विरोधी पक्षात असल्यानंतर मंडळी बऱ्याच पद्धतीनं नेरेटिव्ह सेट करत असतात. तो सरकारच्या विरोधात कधी फुटेल हे सांगता येत नाहीत. म्हणून तर भाजपनं कोल्हापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथे दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरला नाही. इथं मला वाटतं की पहिल्यांदा त्यांनी भारतीय जनता पार्टीनी ह्या दंगली घडवून आणल्या अशा पद्धतीचा थेट आरोप केला. पुढचा प्रश्न आहे, मराठवाड्याकडे येण्यास तुम्हाला जरा उशीरच झाला का? उत्तर आहे, मागील 5 वर्षात काय झालं ते माहित नाही, पण आता संघटना बांधतोय. म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये जे पक्षाचं नेतृत्व करत होते ते एकतर फेल होते आणि त्यामुळेच मराठवाड्यामध्ये खूप त्यांना, कारण मला आठवतं की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर स्पेशली धनंजय मुंडे आणि तत्सम काही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रापाठोपाठ मराठवाड्यामध्ये खूप मोठं यश मिळालेलं होतं. 14-15 वगैरे त्यांचे आमदार थेट लोकांतनं निवडून आलेले होते. पण मधल्या काळात पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा वारू उधळला आणि भारतीय जनता पार्टी नंबर 1, शिवसेना नंबर 2 अशा स्थानावरती आली. आता त्यांना मराठवाड्यामध्ये पुन्हा पक्ष विस्तार करायचा आहे. शेवटचा त्यांच्यासाठी प्रश्न आहे, राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा पक्ष असल्याचा आरोप का होतो? त्यावरती उत्तर आहे, हा भाजपनं केलेला प्रोपोगंडा आहे. छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अजून किती नेत्यांची नावं सांगू? आम्ही ओबीसींच्या पाठीमागे आहोत असं भाजप सांगतो, परंतु ओबीसी जनगणनेचा त्यांना विरोध का? आरक्षणाला घातलेला खोडा हे त्यांचं राजकारण आहे. भाजपला केवळ ओबीसीचं मतदान हवं आहे. त्यांच्या हितासाठी, विकासासाठी भाजपले काहीही करत नाहीत. पुढचा ब्रॅकेटमधला प्रश्न आहे, राष्ट्रवादीतील बंडाला शरद पवारांची मूक संमती आहे असे देशातील सर्व स्तरातील वर्तुळात म्हटले जाते, तुम्हाला काय वाटतं? रोहित पवार, हे पहा, लॉजिकल आणि राजकीयरित्या या सगळ्या परिस्थितीचा अभ्यास केला, नीटपणे पाहिली तर कुठल्याच नेत्याला आपल्या पक्षाची ताकद कमी झालेली आवडणार नाही. त्यात पवार साहेबांसारखा नेता असे राजकारण कधीच करणार नाही. त्यामुळे या चर्चेला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि आता या मुलाखतीनंतर मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. एक स्ट्रॅटर्जीचा भाग म्हणून रोहित पवार हे साहेबांचा संदेश घेऊन ज्या वेळेला बाहेर पडलेत त्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेसचं एक महत्वाचं नेतृत्व आहे आणि थेट काकाच्या विरोधात ते भूमिका घेत आहेत. त्यांना अगदी एजंट वगैरे अशा पातळीवरती त्यांनी नेऊन सोडले. तर दिशा स्पष्ट आहे. कदाचित शरद पवार हे येणाऱ्या निवडणुकीपर्यंत आपल्या सभांचा जो धडाका आहे तो टप्प्याटप्प्याने करतील. निवडणूक आयोगामध्ये पण ती जी काही सुनावणी सुरू आहे त्याला अचानक कसं कुठलं तरी वेगळं मिळून कायदेशीर दृष्ट्या मिळालं असं दिसेल. जयंत पाटील हे त्यांनी सांगितलेलं असल्यामुळे पक्ष सोडणार नाहीत. परंतु अजित पवार यांच्या नंतर जी नेतृत्वाची पोकळी तयार झालेली आहे त्यात राष्ट्रवादी अंतर्गत पण एखादा संघर्ष असावा. कारण काही पश्चिम महाराष्ट्रातले जे तरुण नेते आहेत त्यांना स्टेजवरती संधी मिळते की नाही याच्याबद्दलची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असते. आणि अशा वेळेला
श्री रोहित पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या मंडळींच्या विरोधामध्ये घेतलेली भूमिका अत्यंत महत्वाची आहे. रोहित पवार यांची राजकीय दिशा स्पष्ट करणारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या उर्वरित शरद पवार यांच्याबरोबर राहिलेल्या आमदारांची भूमिका स्पष्ट करणारी आहे. आणि अशा वेळेला ती अधिक महत्वाची ठरते ज्यावेळेला श्री जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, जयंत पाटील हे इतकं टोकदारपणे बोलत नाहीत की जेव्हा महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की हे दोन्ही गट एकच आहेत, आज नाही तर उद्या ते एकच येतील किंवा पडद्याआडून बऱ्याच गोष्टी होत राहतील, महाराष्ट्राला वेगळंच सांगितलं जाईल. जे पूर्वी म्हटलं जात होतं की शरद पवार यांनी राजकारणापासून दूर जावं आणि दुसऱ्या फळीनं जो काही नेतृत्वाचा भार स्वतःकडे घ्यायचं ठरवलंय ते जे ठरवतील ते करत राहावं आणि त्यांनी बघत राहावं. अजूनही ती चर्चा संपलेली नाही. स्वतः शरद पवार अनेक वेळेला म्हणतात तरी सुद्धा अशा वेळेला आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या बद्दल इतकी टोकदार मतं रोहित पवार यांनी घेतल्यामुळं त्यांचा शाहू फुले आंबेडकर या विचाराशी असलेली जी बांधिलकी आहे ती बांधिलकी पुन्हा एकदा महाराष्ट्रानं बघितली. आता याचे प्रतिवाद किंवा प्रतिपडसाद कसे येतात की रोहित पवार हे राजकारणातले आणखी नवीन आहेत वगैरे अशा पद्धतीनंच त्यांच्याकडं पाहून दुर्लक्ष केलं जाईल असं आपल्याला बघायचंय. बाय द वे इंटरेस्टिंग आहे की सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काय भूमिका घेऊ याबद्दल अजित पवार बोललेले नसले तरी ती सुप्रिया सुळे यांच्याशी पूरक असेल असं दिसतंय. अजित पवार यांच्याबद्दल रोहित पवार यांना विचारलं गेलं त्यावेळेला ते म्हणाले की अजित पवार हे आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत. रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काय करणार अशा अनेक मुद्द्यांची उत्तरं येत्या काही दिवसामध्ये, येत्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राला अपेक्षित आहेत आणि त्यानंतर या विधानाची पुन्हा एकदा आपण चिकित्सा करूया. थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न काय की महत्वाची राजकीय घडामोड ही तातडीनं महाराष्ट्रासमोर आणायची, त्याबद्दलची चर्चा घडवायची. कारण ही अशी विधानं ही पुढे चालून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार महत्वाची ठरतात जातात. एक उदाहरण, ज्या वेळेला शिवसेना आणि भाजपची युती तुटली त्यावेळेला श्री उद्धव ठाकरे यांची तुळजापूरमध्ये पहिली जाहीर सभा होती आणि त्या सभेमध्ये ते एक वाक्य बोलून गेले होते की ज्याला आम्ही एबीपी माझ्यावरती खूप ठळक प्रसिद्धी दिली होती. ते वाक्य असं होतं की शहाच्या फौजा महाराष्ट्रावरती चाल करून येत आहेत, म्हणजे अमित शहा यांचे सहकारी महाराष्ट्रावरती आक्रमण करतायत असं उद्धव ठाकरे बोलले. त्याचा सरळ अर्थ शहा म्हणजे दिल्लीतनं आलेले मुघल बादशाह वगैरे आणि त्यांनी महाराष्ट्रावर केलेलं आक्रमण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये केलेल्या कारवाया असं पाहिलं गेलं आणि ते पॉलिटिकल इंटरप्रिटेशन बरीच काळ उद्धव ठाकरे यांच्या विरोधामध्ये वापरलं सुद्धा गेलं होतं. सो थांबूया आपण इथे. कुठलंही विधान पुढेही फार महत्वाचं ठरू शकतं. आमचे हे जे प्रयत्न आहेत तुम्हाला कसे वाटतात ते जरूर कळवा. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. स्पेशली फेसबुक, युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये ज्या महत्वाच्या सूचना आहेत त्याची आम्ही दखल घेत असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.